नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विविध संस्कृत सुभाषितांच्या माधनं विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचे जवळपास 5 व्हिडिओ यापूर्वी मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले, ज्याचं श्रवण आपण केलेलं आहे आणि भरभरून याबद्दल आपण व्यक्तही झाला आहात. आज मला शिक्षक कसा असावा याबद्दलचा विचार एका संस्कृत सुभाषितामध्ये आलेला आहे, तो आपल्या समोर मांडावयाचा आहे. तर शिक्षकाबद्दल हे संस्कृत सुभाषित काय म्हणतं हे पहिल्यांदा आपण बघूया आणि त्यानंतर या सुभाषितामध्ये शिक्षकाच्या सद्गुणांच्या बद्दल ज्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्याचा विचार निश्चितपणे आपण करूया. तर हा श्लोक अशा पद्धतीचा आहे. विद्वत्मं दक्षताशीलम, विद्वत्मं दक्षताशीलम संस्कारांतिरनुशीलम, संस्कारांतिरनुशीलम शिक्षकस्य गुणा सप्त, शिक्षकस्य गुणा सप्त सचेतस्तत्वं प्रसन्नता, सचेतस्तत्वं प्रसन्नता. तर अशा प्रकारचा हा श्लोक आहे. आता माझं संस्कृत काही एम ए नसल्यामुळं उच्चारामध्ये निश्चितपणे जे संस्कृतमध्ये शिक्षण घेतलेत तितकी स्पष्टता असणार नाहीये. फक्त श्लोक काय सांगतो आणि त्यात आलेल्या एका गुणाबद्दलचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा. खऱ्या अर्थानं तोच जर आपण बघितलं तर काय दिसतं, शिक्षक कसा असावा याबद्दल सांगत असताना पहिला जो गुण सांगितला गेलेला आहे तो म्हणजे विद्वत्मम. शिक्षक हा कसा असला पाहिजे, तो शिक्षक हा विद्वान असला पाहिजे. शिक्षकाकडं विद्वत्ता असली पाहिजे. आपण पाहतो की समाज व्यवस्थेतल्या सर्वच क्षेत्रातल्या माणसांना घडवण्याचं काम कोण करतो, शिक्षक करतो. आणि म्हणून असं सांगितलं जातं की शाळेच्या 4 भिंतीच्या आत देश घडत असतो. देशाला घडवण्याचं काम सर्वच क्षेत्राच्या बाबतीत जर कोण करत असेल तर शिक्षक करतो. आणि म्हणून शिक्षकाकडे विद्वत्ता असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती विद्वत्ता शिक्षकाने सांगण्याची गरज नाही आहे. ज्याप्रमाणे एखादं फूल उमललं की त्याचा सुगंधच त्याच्यातलं जे काही गुणवत्ता आहे ते सिद्ध करतं, तसं शिक्षक 2 जरी शब्द उच्चारले तर लक्षात आलं पाहिजे की या शिक्षकाकडे या प्रकारची विद्वत्ता आहे. आणि खरं तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर राजा स्वदेश पूजनते, विद्वान सर्वत्र पूजनते असे आपली संस्कृती सांगते. आणि म्हणून आपल्याकडं तिसरा देव आचार्य देवो भव असं जे आपण म्हटलं, गुरुला महत्व दिलं, त्याचं कारणच हे आहे की विद्वत्ता ही शिक्षकाकडं भरभरून असली पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही दशावतार सांगितले या प्रत्येक अवतारामध्ये गुरु केलेला आहे प्रत्येक अवतारी पुरुषाने. त्याचं कारण असं की गुरु हा निश्चितपणे श्रेष्ठ मानला गेलेला आहे. अलीकडच्या काळात गुरुला आपण शिक्षक या दृष्टीनं थोडासा त्याचा अर्थसंकोच करून एवढ्यापुरता त्याचा विचार मी आपल्या समोर मांडतो आहे. तर विद्वत्ता ही शिक्षकाकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. विद्वत्ता असली की कुठलाही विषय असो तर त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान त्या शिक्षकाकडे असायला हवं. सखोल ज्ञान असलं पाहिजे. आणि त्यासाठी काय आहे तर सतत अध्ययन वृत्ती शिक्षकाकडे असणं महत्वाचं आहे. विद्वत्ता काही रात्रीतनं प्राप्त होत नसते. विद्वत्ता प्राप्त करण्यासाठी शिक्षकाला सतत अध्ययन वृत्तीमध्ये राहावं लागतं. सतत काही ना काही वाचित राहिलं पाहिजे, काही ना काही चांगलं ऐकत राहिलं पाहिजे, ज्यामुळे या ठिकाणी त्याची विद्वत्ता ही खऱ्या अर्थानं काय होते तर या ठिकाणी वृद्धिंगत होते. विद्वत्ता प्रतिभा 2 प्रकारची आहे, सहज आणि उत्पाद्या. परंतु सगळ्यांना सहज प्रतिभा प्राप्त होईल असं नाही आहे. अनेकांना ती उत्पाद्या प्रतिभा म्हणजे प्रयत्नांती प्रतिभा किंवा विद्वत्ता प्राप्त करावी लागते. त्यासाठी सतत अध्ययन वृत्ती शिक्षकाने आपल्याकडे ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षकाकडं त्याशिवाय शिक्षकाकडं बहुश्रुतपणा येणार नाहीये.
बहुश्रुतपणा म्हणजे काय की शिक्षक जर समजा मी हिंदीचा शिक्षक आहे, मी फक्त हिंदी मधलंच मला जे काही विचारलं तेवढंच येतं, मराठीमधलं काहीच कळत नाही, इतिहासमधलं काहीच कळत नाही, भूगोलामधलं काहीच कळत नाही, असं नाही आहे. तो श्रेष्ठ शिक्षक आहे जो बहुश्रुत आहे. म्हणजे विविध विषयांच्या बद्दलचं फार सखोल जरी नसलं तरी बाकीच्या विषयांचं देखील ज्ञान त्याला असावं. असं असेल तरच त्याला आपण बहुश्रुत शिक्षक म्हणतो. आणि म्हणून शिक्षकाकडे पहिला गुण असला पाहिजे तो म्हणजे विद्वत्ता. आणि हे विद्वत्ता प्राप्त करण्यासाठी सतत अध्ययन, बहुश्रुतता म्हणजे विविध विषयांचं वाचन या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षकाकडे जो दुसरा गुण सांगितला गेलेला आहे या श्लोकामध्ये तो म्हणजे तो कोणता आहे? सावधपणा, दक्षताशीलम. दक्षता म्हणजे सावधपणा असला पाहिजे. कारण शिक्षक पिढी घडवणारा आहे, एक नाही अनेक पिढ्या घडवणार आहे. त्यामुळं शिक्षकानं सावध राहणं गरजेचं आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी जसे सैनिक दक्ष असतात तसं सीमांच्या मध्ये राहणारे जी कोणी पिढी असतील वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पिढींना घडवण्यासाठी तितकीच दक्षता शिक्षकाकडे देखील असणं गरजेचं आहे. खरं तर शिक्षक जर दक्ष राहिला तर कुठल्याही देशाच्या सीमेवरती सैनिक ठेवायची गरज नाही आहे. कारण शिक्षकानं दक्ष राहून जर संस्कारी पिढी निर्माण केली तर एकमेकांच्या मध्ये युद्ध होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आणि मग युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार नसेल, कोणी कोणावर आक्रमण किंवा अन्यायच करणार नसेल तर मग सीमेसाठी वेगळे सैनिक ठेवण्याची काय गरज आहे. म्हणून सैनिक एखाद्या वेळेस असावध राहिला तरी काही हरकत नाही, परंतु शिक्षकाला असावध राहून चालत नाही. म्हणून शिक्षकाला आपल्याकडं रातराणीचा ड्रायव्हरची उपमा दिली गेली आहे. आपल्याला माहिती आहे बसनं आपण कधी प्रवास रात्रीच्याला केला असेल, रात्री 8 वाजता जर बस निघाली असेल तर आपण त्या बसमध्ये 10 वाजेपर्यंत जागा राहू. 10ला सगळ्या तिथं बसलेल्या प्रवाशांना झोप लागते आणि ते बिनधास्त झोपतात. कुणाच्या जीवावर? तर त्या बसचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या जीवावर. कारण सगळ्यांना माहिती आहे आम्ही जरी झोपलो तरी हा ड्रायव्हर मात्र कुठल्याही प्रकारचा अपघात न होऊ देता आम्हाला निश्चितपणे आमच्या ज्या स्थळाला पोहोचायचं तिथं सुखरूप पोहोचवेल. ज्याप्रमाणे सगळे झोपलेत मीच एकटा जागा कसा राहू असा विचार तो ड्रायव्हर करत नाहीये, तो चालक करत नाहीये. कारण त्याला माहिती आहे की मी जर झोपलो तर माझ्या विश्वासावरले हे जे काही 40-45 प्रवासी आहेत ते वाचणार नाहीयेत. तसं शिक्षकांना सतत सावध रातराणीच्या ड्रायव्हरासारखं राहिलं पाहिजे. बेसावध राहिलं तर अनेक पिढ्या बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून दुसरा गुण सांगितला गेलेला आहे की काय असलं पाहिजे? शिक्षकाकडे सावधपणा असला पाहिजे, वर्तनामध्ये सावधपणा असला पाहिजे, शब्द उच्चारताना त्यामध्ये सावधपणा असला पाहिजे, वेळेच्या बाबतीमधला सावधपणा असला पाहिजे, नैतिकतेच्या बाबतीतला सावधपणा असला पाहिजे, संस्कार बिंबवण्याच्या बदला सावधपणा असला पाहिजे, धैर्याच्या बाबतीमधला सावधपणा असला पाहिजे. कारण आपल्याकडे बघूनच विद्यार्थी घडतात. आणि म्हणून महत्वाचा दुसरा गुण शिक्षकाकडे जर काय असेल तर शिक्षक हा सतत प्रहरी, राष्ट्राचा प्रहरी जसा सावध असतो तसं शिक्षकांना सतत सावध राहिलं पाहिजे. हा दुसरा गुण शिक्षकाच्या बद्दल सांगितले गेलेला आहे. तिसरा जो सांगितला गेलेला आहे तो म्हणजे चारित्र्य. मी मागे आपल्याला बोलताना असं म्हणालो की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पुन्हा एकदा तोच इंग्रजीतला विचार आपल्या समोर ठेवतो की हेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, वेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर चारित्र्य घडविणे. आणि जर चारित्र्यवान पिढी घडवायची असेल तर घडवणाराच तितक्याच तोलामोलाचा चारित्र्यवान असला पाहिजे. जर आडामध्येच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? त्यामुळं शिक्षकामध्येच चारित्र्य नसेल की असं म्हणतात की नीतिमूल्यांचं शिक्षण वर्गावर्गातून दिलं जावं. नीतिमूल्यांचं शिक्षण वर्गावर्गातून दिलं जावं. तंबाखू चोळत गुरुजींनी वरांड्यात उभं राहावं. एकीकडे व्यसन वाईट आहे म्हणून गुरुजींनी सांगायचं आणि सगळ्या मुलांच्या समोर
तंबाखू खायची, याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या वरती काय होईल? एका ठिकाणी तर मी असं वाचलं होतं की आधुनिक काळात गुरु शिष्याचं असं नातं आहे. आधुनिक काळात गुरु शिष्याचं असं नातं आहे, गुरुजींच्या बियर बारवर शिष्याचं खातं आहे. ही जर परिस्थिती गुरु आणि शिष्य एकाच टेबल बरोबर बसून जर दारू पित असतील आणि गुरुजी जर नीतिमत्तेच्या चारित्र्याच्या गप्पा करत असतील तर त्याचा कुठलाच परिणाम त्या विद्यार्थ्यावर होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून गुरुजीनं अत्यंत महत्वाची गोष्ट जर काय पाळली पाहिजे तर चारित्र्य म्हणजे काय तर सद्गुण जोपासले पाहिजेत. गुरुजींच्याकडे सत्यनिष्ठा असली पाहिजे. सत्यासाठी गुरुजींनी कितीच कष्ट झाले तरी सत्याची कास सोडायची नाही आहे. आचार विचार आणि उच्चारांच्या मध्ये भेद येऊ देता कामा नये. विद्यार्थ्यांना वाटला पाहिजे की त्यांचे विचारही तसेच आहेत, त्यांचे उच्चारही चांगले आहेत आणि त्यांचे आचारही चांगला आहे. तर हे साम्य गुरुजींनी बाळगणं महत्वाचं आहे. संयम अत्यंत महत्वाचा आहे. निपक्षपातीपणा याच्यातनं देखील आपलं चारित्र्य निश्चितपणे आणि कर्तव्यनिष्ठा याच्यातनं तुमचं चारित्र्य काय होत असतं, इतरांच्या समोर प्रकट होत असतं. तेव्हा गुरुजींनी हा देखील गुण अत्यंत या ठिकाणी सावधपणे आपलं चारित्र्य जपण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून विद्वंतम, दक्षता आणि तिसरा गुण सांगितला शीलम. चौथा सांगितला गेलेला आहे तो म्हणजे संस्काराती. काय म्हटले? संस्कार या ठिकाणी गुरुजींनी करायला शिकलं पाहिजे. गुरुजी संस्कार करणारे असले पाहिजेत. तेव्हाच गुरुजी संस्कार करतील जेव्हा ते स्वतः संस्कार करणारे असतील. नाही तर मी नेहमी सांगत असतो की एक गुरुजी वर्गामध्ये मुलांना शिकवत होते. मुलांनो, मी पुढे म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. गुरुजी पुढे म्हणाले, शिव्या कोणा देऊ नये. तरी छोटी छोटी मुलं 2री-3रीच्या वर्गातली होती. ते बिचारे त्यांच्या मागं म्हणायला लागले, शिव्या कोणा देऊ नये. गुरुजी पुन्हा पुन्हा म्हणाले, शिव्या कोणा देऊ नये. ते बिचारे बालक पुन्हा म्हणाले, शिव्या कोणा देऊ नये. आणि सारखं गुरुजी पुढे म्हणतायत, मुलं मागं म्हणतायत. आता शेवटी लहान मुलं आहेत, खोडकर असतात. एकानं दुसऱ्याला असं म्हणता म्हणता समजा थोडासा धक्का मारला आणि मग धक्का मारलेला गुरुजींनी बघितला आणि गुरुजीच लगेच म्हणाले, अबे भोसडीच्या, नीट बस, म्हण शिव्या कोणा देऊ नये. एक मुलगी दुसऱ्या मुलीची वेणी ओढते तर तिला देखील फारच खालच्या भाषेतली गुरुजी शिवी देतात आणि म्हणतात, म्हण शिव्या कोणा देऊ नये. कथनी कथितो क्या भया, जो करणे ना ठहराई, कालभूत के कोट जो देखत ही ढह जाई. असं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून संस्कार म्हणजे काय तर जी कृती आपण करतो ती संस्कृतीला धरून असावी. त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं संस्काराचा जन्म होतो. आणि संस्कारातनं राष्ट्रप्रेम, मानवता, समाजसेवा, सहिष्णुता, समता, बंधुता, स्वातंत्र्य या प्रकारचे मूल्य हे संस्कार गुरुजींनी विद्यार्थ्यांच्या वरती करण्यासाठी गुरुजीकडे संस्कार मूल्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. हाही एक या ठिकाणी चौथा गुण गुरुजींच्या किंवा शिक्षकांच्या बद्दल सांगितला गेलेला आहे. पाचवा जो शिक्षकाच्या बद्दलचा गुण हे संस्कृत सुभाषित सांगतं ते म्हणतं की विषयाचं ज्ञान बिंबवण्याची शिक्षकाकडे हातोटी असली पाहिजे. बरेच शिक्षक हे अत्यंत विद्वान असतात परंतु आपली विद्वत्ता त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थ्यांच्या गडी उतरविता येत नाहीये. आणि काही बरेच असे असतात की ते फार विद्वान नसतात परंतु ते शिकवण्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय असतात, कारण त्यांच्याकडे विषय समजून सांगण्याची चांगली हातोटी आलेली असते. खरं तर चांगल्या शिक्षकाचा गुणधर्म कोणता की चांगल्या शिक्षकानं जो काही तो विषय शिकवतोय तो विषय विद्यार्थ्यांच्या मनपटलावर बिंबवता त्याला आला पाहिजे. त्यासाठी स्पष्ट आणि सोप्या भाषेचा वापर शिक्षकाला करता आला पाहिजे. नाहीतर मी एक उदाहरण सांगत असतो की एका शेतकऱ्याचा मुलगा 10वीला नापास झाला आणि ते त्या शाळेच्या हेडमास्टरकडे आले आणि त्यांनी त्या हेडमास्टरचा काचाचा दरवाजा ऑफिसचा उघडला आणि ते म्हणाले, साहेब म्या येऊ का मधी. आता खेड्यातला माणूस खेड्यातल्याच भाषेत म्हणतोय, साहेब म्या येऊ का मधी. मुलगा नापास झालेला होता. मग गुरुजींनी सुद्धा काय म्हणायला पाहिजे होतं, या बसा म्हणायला पाहिजे होतं ना. पण ते असेच
वेगळ्याच भाषेमध्ये बोलणारे ते म्हणाले, आगतम स्वागतम असं नसतं. त्या बिचाऱ्या खेड्यात माणसाच्या लक्षात काही चालू नाही. अरे म्हणजे असं नसतं, काय म्हणतात हे गुरुजी, काहीच कळत नाहीये, कारण ते संस्कृतचे गुरुजी होते. त्यानंतर तो म्हणाला, सर गुरुजी, माझा मुलगा तुमच्या शाळेत होता, 10वीला नापास झाला. कस काय झाला माझा मुलगा 10वीला नापास गुरुजी? त्यावेळेला गुरुजींनी त्याला समजेल या भाषेमध्ये समजून सांगायला पाहिजे होतं. पण गुरुजींची भाषा बघा. गुरुजी म्हणाले की तुमचा मुलगा नापास होण्याचं कारण चित्तचांचल्य, मनोमालिन्य, अवधानाचे विचलन इत्यादी दुराग्रहांच्यामुळे तुमचे चिरंजीव अनुत्तीर्ण झाले. हे गुरुजीचं बोलणं ऐकलं ते खेड्यातला पालक ताडकन खुर्चून उठला. दणकन दरवाजा काचाचा ढकलांचे पळत सुटला. पळत पळत घरी आला. आपल्या मुलाला गळपाटून मिठी मारली. म्हणाला, बाळा, बरं झालं माझे नापास झालं असते. अरे लेकरा, त्या शाळेतलं त्या गुरुजीनं बोललेलं बापाला काही कळणार. माझ्या पिल्ल्या वर्षभर त्या शाळेत कसा राहिला सेमाय. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे या उदाहरणात मला, की जे आपण बोलतो ते कुठल्या वर्गा समोर बोलतो आहोत, म्हणजे आपण बौद्धिक क्षमता त्याची किती आहे, त्याची आकलन क्षमता किती आहे, तो ग्रामीण आहे की शहरी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून विषय मांडत असताना आपण त्या पद्धतीची भाषा वापरायचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर विषय सोपा करून सांगायचं म्हणजे काय, आता मी सांगितल्याप्रमाणे काही कथा तुम्ही सांगा, काही दृष्टांत देऊन तुम्ही तो विषय सोपा करून सांगू शकता. स्वानुभवातनं या विषयाला तुम्ही विद्यार्थ्यांच्या गळी उतरवू शकता. त्याचं वय काय आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या गळी हा विषय उतरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. चर्चा कृतीच्या माध्यमातून शंका निरसन करून अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या गळी आपल्याला विषय उतरविता आला पाहिजे. ज्या शिक्षकाला विद्यार्थ्याच्या गळी आपला विषय उतरविता येतो तोच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ शिक्षक आहे. आणि म्हणून शिक्षकाच्या ठिकाणी विषयाचे ज्ञान बिंबवण्याची हातोटी हा देखील गुण अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर या संस्कृत सुभाषितामध्ये 6वा जो गुण सांगितलेला आहे शिक्षकाच्या बाबतीमध्ये, तो म्हणजे दयाळूपणा. आपल्या संत तुकाराम महाराजांचा आपल्या सगळ्यांना अभंग माहित आहे की, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि मला हे म्हणायचं की पुढचं, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. त्याच्या पुढे म्हटलंय, दया करणे जे पुत्र असे तेची दासा आणि दासी. आपण आपल्या मुलाला एखाद्या बाबतीमध्ये चूक झाली तरी त्याच्यावर दया दाखवतो की नाही, तशीच दया आपला शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांच्यावरती देखील दाखवता आली पाहिजे. शिक्षक हा रागिष्ट नको आहे, शिक्षक हा दयाळू वृत्तीचा असला पाहिजे. आणि म्हणून आपण साने गुरुजींना आदर्श शिक्षक का मानतो, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया. श्रेष्ठ शिक्षक तो आहे की ज्याच्या ठिकाणी दया भरभरून आपल्याला ओसंडून वाहताना दिसते आहे. म्हणून दया ज्या शिक्षकाच्या ठिकाणी आहे तो विद्यार्थ्यांच्या प्रती प्रेमानं आत्मीयतेनं वागेल. दया जर अंतःकरणामध्ये शिक्षकाच्या असेल तर विद्यार्थ्यांच्या अडचणी तो समजून घेऊ शकेल आणि त्या सहानुभूतीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करेन. न की अडचणीमुळे विद्यार्थ्याचं मन दुखेल अशा प्रकारचं तो वागणार नाहीये. दयाळूपणा याचा अर्थ असा की विद्यार्थ्याचा तो अपमान करणार नाहीये, विद्यार्थ्याची अडचण तो समजून घेईल, असा दयाभाव शिक्षकाच्याकडे असला पाहिजे. आणि संयमाने जर एखादी गोष्ट घडलीच तर तो त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. गरीब विद्यार्थी असतील, दुर्बल विद्यार्थी असतील, अभ्यासामध्ये मागे पडलेले विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल शिक्षकाच्या मनामध्ये क्रोधभाव उत्पन्न न होता त्यांच्याबद्दलचा उलट दयाभाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आपण अधिकचं काहीतरी दिलं पाहिजे, अधिकचं काहीतरी केलं पाहिजे, ही भावना शिक्षकाच्या अंतःकरणात असायला हवी. अशी भावना ज्या शिक्षकाच्या मनामध्ये आहे, दयाभाव ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे, शिक्षकाच्या मनामध्ये आहे, खऱ्या अर्थानं तोच श्रेष्ठ शिक्षक मानला गेला पाहिजे. ज्याला दया कशा शिकात खूप विद्वान आहे, खूप हुशार आहे शिक्षक, परंतु कुणाबद्दलचीच दया त्याच्या अंतःकरणात नसेल तर त्यालाही उत्तम शिक्षक म्हणता येत नाहीये. प्रसंगी कठोर झाला तर हरकत नाहीये,
त्या कठोरतेमध्ये, जशी की आई आपल्या मुलावर कठोर होते, परंतु तिच्या अंतःकरणामध्ये मात्र कठोरता नसते. त्या कठोरतेच्या पाठीमागं लेकराचं कल्याण हीच भावना असते. तसा शिक्षक एखाद्या वेळेस कठोर जरी झाला तरी अंतःकरणातली दयेच्या भावातूनच तो कठोर व्हावा आणि विद्यार्थ्याच्या हितासाठीच थोडासा कठोर झाला तरी चालेल, परंतु मूल दयाभाव मात्र शिक्षकांनी सोडता कामा नये. या गोष्टी शिक्षकांनी आपल्या आयुष्यात पाळल्या पाहिजेत. म्हणजे दयाळूपणा शिक्षकाच्या ठिकाणी असणं हा एक अत्यंत महत्त्वाचा 6वा गुण हे सुभाषित सांगतं. आणि 7वा गुण म्हणजे शिक्षकाकडे असला पाहिजे, ती म्हणजे प्रसन्नता. कारण शिक्षक प्रसन्न तर सगळा वर्ग प्रसन्न. शिक्षकच प्रसन्न नसेल तर वर्ग प्रसन्न राहणार नाहीये. मला आठवतंय की मी पदवीला शिकायला होतो. आम्हाला एक गुरुजी एका विषयाला शिकवायला होते. ते आमच्या वर्गामध्ये पहिल्यांदा आल्याबरोबर जांभई द्यायचे. अरे बापरे, पोरांनो पाऊस पडत नाही आहे, कसं होईल रे. आणि सुरुवातीपासनं जे ते तासाला नकारात्मक सुरू करायचे. शिकवणं त्यांनी कधीच कंटिन्यू 40 मिनिट शिकवलेलंच नाही आहे. केवळ 5-1 मिनिट त्यांच्या ज्या काही 10-15 वर्षाच्या जुन्या नोट्स होत्या त्या उघडायच्या आणि त्याच्यातले एक पॉईंट लिहून द्यायचे आणि अशाच टालवाटोलव करीत ते तसाच प्रकारे वर्ग सोडून निघून जायचे. आजही त्या गुरुजीबद्दलचा, शिक्षकाबद्दलचा आदर आमच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. पण दुसरे काही शिक्षक असे होते, प्राध्यापक असे होते की जे शिकवायला लागले की त्यांच्या शिकवत असताना वृत्तीमध्ये इतकी एकरूपता असायची की ते स्वतःचं देहभान विसरून जायचे. कधी कधी तास पडलेलाही त्यांच्या लक्षात यायचा नाही. 10-10 मिनिट उशीर होऊन जायचा आणि आम्ही म्हणायचं, सर दुसरे वर्गाची मुलं हॉलच्या समोर उभे आहेत, आपल्याला आता हा वर्ग सोडावा लागेल. मग त्यांनी भानावर यायचे आणि म्हणायचे, माझ्या लक्षातच नाही कधी तासिका संपली ते. म्हणजे मला काय सांगायचं आहे आपल्याला की विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्ञान जर रुजवायचं असेल तर तुम्ही ज्ञानी विद्वान तर असलंच पाहिजे, पण तुम्ही प्रसन्नही असलं पाहिजे. तुमच्याकडे बघितल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे. म्हणून तुमच्या घरामध्ये जसा की विदूषक बघा तुम्ही, मला वाटतं मेरा नाम जोकर या सिनेमामधलं जर बघितला नसेल तर टीव्हीवर वगैरे तो सिनेमा पहा. त्यातला विदूषक असा आहे की त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक दुःख आलेले आहेत, परंतु जेव्हा तो प्रेक्षकांच्या समोर येतो तेव्हा असं हसतो की त्या प्रेक्षकांनाही हसवतो आणि प्रेक्षकांना असं वाटतं की हा किती सुखी आणि आनंदी आहे की हसत असतो. परंतु त्याच्या हास्याच्या पाठीमागे देखील खूप मोठं दुःख आहे, तो ते काही इतरांना दिसू देत नाही आहे. मला असं वाटतं शिक्षकाच्याही जीवनामध्ये तो माणूस आहे. दुःखाचे प्रसंग निश्चितच येतील, परंतु या सगळ्यांच्या वरती मात करून विद्यार्थ्यांच्या समोर मात्र आपण कधीही दुःखी चेहरा घेऊन उभं राहायचं नाही आहे, आळसेला चेहरा घेऊन उभं राहायचं नाही आहे. अप्रसन्न वाटेल अशा प्रकारचं वर्तवणूक आपण वर्गामध्ये करायची नाही आहे, जेणेकरून मुलांचं मन हे काय होईल, नाराज होईल आणि नकारात्मकता त्यांच्या ठिकाणी बिंबवेल. असं घडणार नाही याची काळजी शिक्षकांना घेऊन सतत प्रसन्न राहण्याचा प्रयत्न जो करतो तो खऱ्या अर्थानं शिक्षक असतो. तो तर हसतोच, तो प्रसन्न तर आहेच, परंतु एखाद्यानं चूक जरी केली तर त्याच्यावर तो रागावत नाही, चिडचिडपणा करत नाही, राग व्यक्त करत नाही, नको ते अपशब्द तो वापरत नाहीये, तर तो संयम ठेवतो. आणि ज्यांनी चूक केली आहे त्या चूक करणाऱ्या विद्यार्थ्यालाच पुनश्च कधीतरी पश्चाताप व्हावा अशा प्रकारचा संयम ठेवून तो वागताना आपल्याला दिसतो. खरं तर शिक्षकानं सतत काय केलं पाहिजे तर यशाचं कौतुक केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना बिंबवण्याचं काम केलं पाहिजे. आणि ही सकारात्मक बाब बिंबवण्याचं काम जर तो स्वतः प्रसन्न असेल, स्वतः सकारात्मक असेल तरच होऊ शकतं. नाही तर नडी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे याप्रमाणे आपण इतरांना सांगतोय, परंतु आपणच तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण ज्ञान सांगे लोका आपण नेहमीच म्हणतो. तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संत म्हणाले अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. किंवा एक फार छान अभंग तुकाराम महाराज, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी
तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. हा जो पहिल्या 2 ओळी आहेत ते शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या संबंधानच आलेल्या आहेत. ज्याप्रमाणे शिक्षकाला सगळं माहीत असतं तरी तो पाटी हातात विद्यार्थ्याची घेतो आणि 1-2 गिरवायला लागतो. याचा अर्थ त्यालाही 1-2 येत नाहीत असा होतो का? नाही आहे, त्याला सगळं येतं, पण विद्यार्थी शिकला पाहिजे, तो घडला पाहिजे याच्यासाठी तो पाठी हातात घेतो. त्या पद्धतीनं शिक्षकांनी सतत प्रसन्न राहावं आणि आपली पुढची पिढी देखील प्रसन्न राहून ती कशी ज्ञानी बनेल यासाठीचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीमध्ये एक फार छान ओवी आलेली आहे, ज्याच्यावरती मी प्रवचन माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे. आपल्याला वेळ मिळाला तर ऐका. ओवी आहे की एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील या शब्दाचा अर्थ बाप जसा होतो तसाच वडील या शब्दाचा अर्थ या समाजाला दिशादर्शन करणारे, मग ते संत असतील, मग ते शिक्षक असतील, मग ते ऋषी असतील, मग ते ग्रंथ असतील, असे अर्थ आपल्याला वडील या शब्दाचे घ्यावे लागतात. शिक्षकही एका अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही काळासाठी वडीलच आहे. तेव्हा शिक्षक कसं वागतो, कसं बोलतो, त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या बालमनावर, त्या विद्यार्थ्यांच्यावरती कुठल्या का वयातल्या असेनात होत असतो. आणि म्हणून शिक्षकानं सतत प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर असे हे 7 गुण शिक्षकाकडे असावेत अशा प्रकारची अपेक्षा हे संस्कृतमधलं सुभाषित व्यक्त करतं. आपण हा व्हिडिओ श्रवण केल्याच्या नंतर जर शिक्षक असू तर हे 7 गुणांच्या पैकी किती गुण आपल्यामध्ये आहेत आणि किती गुण आपल्याला आणखीन आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचे याचं ऑडिट निश्चितपणे करावं आणि ह्या गुणांना आपल्या जीवनामध्ये कसं रुजवता येईल यासाठीचा प्रयत्न करावा. जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, शिक्षक होऊ इच्छितात, त्यांनी पहिल्यांदाच हे लक्षात घ्यावं की ह्या काही गुणवत्ता जर आपल्याकडे असेल तरच आपण त्या क्षेत्रामध्ये जावं. अन्यथा पिढ्या बर्बाद होतील आणि त्याचं पाप आपल्याला लागेल. अशा पद्धतीचं आपल्याकडून घडणार नाही. यासाठी दुसरे अनेक क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रात गेला तरी चालेल, परंतु शिक्षक म्हणून जेव्हा आपण या सेवा म्हणून स्वीकारतो तेव्हा हे 7 गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविले पाहिजेत. ते उतरविण्याचा तुम्ही आणि मी प्रयत्न करूयात अशा प्रकारची इथेच अपेक्षा व्यक्त करतो आणि व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.